प्रेक्षकांना नमस्कार। आज आम्ही बार्शी आगामी निवडणूक प्रभाग क्रमांक 8 चे इच्छुक आणि गेल्या अनेक वर्षापासून बार्शी आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये समाजसेवा करत आलेले आणि राजकीय क्षेत्रात महिलांना बळकट करण्यासाठी आणि महिलांना राजकीय क्षेत्रात आणण्यासाठी आणि त्यांना एक सपोर्ट म्हणून काम करण्यासाठी सौ भाग्यश्री बोंडवे मॅडम आज आपल्या सोबत आहेत। त्यांचा राजकीय प्रवास आणि त्यांचा काय ब्लूप्रिंट आहे त्यांच्या प्रभाग क्रमांकासाठी हे सगळे आपण जाणून घेणार आहोत। मॅडम सर्वात प्रथम आपलं स्वागत आहे। नमस्कार मॅडम, सर्वात प्रथम तुमचा एक राजकीय परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या। नमस्कार, मी भाग्यश्री बोंडवे, राहणार भवारीपेठ। माझे मिस्टर दिगंबर चंद्रकांत बोंडवे, त्यांच्या म्हणजे प्रभाग क्रमांक 8 मधून मी इच्छुक आहे। मॅडम, हा राजकीय प्रवासामध्ये तुम्ही कधीपासून सुरुवात झाली तुमची आणि का वाटलं तुम्हाला राजकीय क्षेत्रात आणि समाजकारणामध्ये काम करावं असं कधी वाटलं तुम्हाला? माझे मिस्टर काम म्हणजे राजकारणात आहेत, राजकारणात सोपल साहेबांसमोर सदैव असतात। त्यांनी सगळं वार्डातले सगळं पाहतात बघते, त्यांच्या बरोबर मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून माझी पण इच्छा आहे। नक्की नक्की। आणि मॅडम, खरं तर हा राजकीय क्षेत्रामध्ये तुमचे मार्गदर्शक, तुमचे गुरुवर म्हणून तुम्ही कोणाला मानता? माझे मार्गदर्शक माझे मिस्टर आहेत। माझे मार्गदर्शक माझे गुरु माझे मिस्टर आहेत। नक्कीच मॅडम। तर मॅडम, आजचं एक राजकारण, आज राजकारण म्हणजे खूप एक टफ टाइम आहे आज, आणि त्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये तुम्ही राजकीय क्षेत्रात प्रवेश करून आणि ते पण एक नगरसेवकसाठी प्रभाग क्रमांक 8 मधून तुम्ही जे काही तिकीटसाठी इच्छुक आहेत, म्हणजे तुम्हालाच तिकीट का मिळालं पाहिजे याचं मागचं कारण काय का दिलं पाहिजे? मी वार्डात सदैव असं म्हणजे महिलांचे त्याचे कामात वार्डातले काय काम असेल ती प्रत्येक वेळेस करते, आणि वार्डातल्या सगळ्यांना वाटते की मलाच म्हणजे इच्छुक व्हावं, म्हणजे मिळावं असं, म्हणजे उमेदवारी जनतेचं एक जनतेचं एक कौल आहे मनाचं थोडं। यापूर्वी तुम्ही ज्या प्रभागातून तुम्ही इच्छुक आहे त्या प्रभागामध्ये काय महत्वाचं तुम्ही लोकांसोबत संपर्क म्हणा किंवा महिलांचे जे काही काम असतील कसं तुम्ही पार पाडलेले त्यापूर्वी? काय नाही, जे समाजसेवा करायची पण मला खूप जरा आवड आहे, आणि नगरसेवक पण व्हायची आवड आहे। आणि काय असेल ती वार्डात पाणी नाही येणे किंवा गटारी नाही काढणे, महिला मग येते त्या बोंडेबाई मला असं करा, गटार भरली, गटारीला सांगा, मग ती बोलवायचं, गटार काढून घ्यायची। काय कचऱ्याचा प्रश्न असेल ती प्रश्न गाडी बोलून उचलून न्यायला लावायचं। आज पण तुम्ही ते सक्रिय ते काम करत आहे? आज बी करते आणि ह्याच्या पुढून बी करेन। नक्की मॅडम। तर आता महिला आरक्षण मिळालेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पार्टी तिकीट देईल असं तुम्हाला वाटतं? हो वाटते, कारण कसं मी सदैव वार्डात असते, साहेबांना बी सगळं म्हणजे सोपल साहेबांना पण माहित आहे। ह्याच्या आधी आम्ही 2-3दा फॉर्म भरलेला होता आणि मिळालं पण होतं तिकीट आपल्याला। मग काय साहेबांना काय थोडाफार अडचणी आल्या, साहेबांनी आम्हाला सांगितलं की तिकीट काढून घ्या, म्हणजे माघारी घे असं सांगितलं। मग आम्ही साहेबाच्या शब्दाला किंमत दिली, मान दिला, आणि आम्ही तिकीट एका शब्दाने, म्हणून यावेळी तुम्हाला संधी दिली पाहिजे। मग साहेबांनी त्यावेळेस म्हणले होते पुढच्या वेळेस बघू, चान्स देऊ असं म्हटलं। तर मॅडम, प्रभाग क्रमांक 8 मध्ये तुम्हाला किती माहिती आहे त्याबद्दल आणि काय प्रॉब्लेम आहेत की लोक समोर जातात, काय अडचण आहे तिथं? तिथं नळाला पाणी 8-8 दिवस येत नाही, गटारी काढत नाही ती महिना 2-2 महिने ते आणि जी नगरसेवक आम्ही निवडून दिलेला आहे, जी एकदा निवडून दिलेला आहे ते अजूनपर्यंत आलाच नाही वार्डात। मग त्याच्यामुळे ते काय म्हणतात, आमच्या गल्लीतले काही बी प्रश्न असला की येऊन मला सांगायचं
की बोंडेबाई हे असं आहे, गटारीचा प्रश्न झालं, पाण्याचा प्रश्न झालं. आता कालच मी वार्डात फिरले थोडं, तर आमच्या गल्लीतल्यांनी सांगितलं की आपसा बंद पडलाय, तेवढं नगरपालिकेला कळवा आणि आपसाचं ती प्रश्न मिटवा. 8-8 दिवसात पाणी येतं, नाही तर आम्ही आपशाचं तर पाणी घेऊ शकतो. मग तुम्ही त्यासाठी प्रयत्न केलाय, आता फोन केलाय, आता अजून एकदा फोन करणार आहे नगरपालिकेत. मॅडम, आदरणीय बार्शी मतदारसंघाचे लोकप्रिय नेते आणि गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये अनेक कामं करत आहेत माननीय सोपाल साहेब यांच्याकडून या जो कार्यकाळ आहे त्यामध्ये काय महत्वाचं काम होत आहे साहेबांकडून? काय वार्डातले आपण काम घेऊन केले साहेब लगेच करतात. लयच अर्जंट असलं तर साहेबापर्यंत जातो आणि फोनवर होत असेल तर फोनवर लगेच साहेब काम करू शकतो. प्रत्येक काम जे काही तुम्ही घेऊन कुठले बी काम घेऊन गेले ना साहेब 100% काम करतात. नक्कीच. आगामी निवडणुकी मध्ये जे प्रभाग क्रमांक 8 आहे ते जनतेला आमचं नॅशनल मीडियाचं सोशल मीडियाच्या माध्यमातून काय जनतेला आवाहन कराल आणि काय विनंती करता मॅडम तुम्ही? आता आरक्षण पडलेलं आहे, मी वार्डाचे सगळे काम करेल, जनता माझ्या पाठीशी उभी राहावी अशीच मी अपेक्षा करते आणि ह्याच्या पुढून पण मी काम करेन. धन्यवाद. नक्कीच मॅडम, आतापर्यंत आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तर मित्रांनो, आपण पाहिला सौ भाग्यश्री बोंडवे मॅडम यांच्यासोबत विशेष बातचीत. यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी आजच लॉग इन करा www.politiciansinIndia.com. जय हिंद, जय महाराष्ट्र.